तर मित्रांनो, मी जो उभा आहे तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि समोरच्या जेवढे टॉवर तिथं हे टागोनगर आहे. टागोनगर फुल डेव्हलप झाले आहे. जसं कन्नमोर नगर रिडेव्हलप झालं त्याचप्रमाणे टागोनगर पण तेवढंच रिडेव्हलपमेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 22-22, 23-23 माळ्याच्या बिल्डिंग अजून ह्या इकडल्या बाकी आहेत. बघा, अशा पहिल्या छोट्या छोट्या बिल्डिंग होत्या, आता या असं मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. जसं कन्नमोर नगरमध्ये सेम टागोनगरला पण झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे गावाला. माझी गाडी आहे साई कृपा ट्रॅव्हल्स. 6-6:30ला येणार आहे. मला 6:30चा ॲक्च्युली 6-6:30चा टायमिंग दिलेलं प्रवीण हॉटेलला कन्नमोर नगरला. तर मी तिथे बसणार आणि सरळ गावाला जायचं आहे. तर गावाला पाऊस आहे, इकडे काही पाऊस नाही. आज तरी पाऊस नाही इकडे, काल खूप पाऊस होता. आज फुल ऊन लागते, परत गरम वाढलेलं आहे. गावाला पाऊस आहे अजून पण आता काय, गावाला पहिल्या पावसाचे खेकडी मासे काय आपल्याला भेटणार नाही, कारण ते खेकडी वगैरे चढून झालेले आहेत. तर मी ॲक्च्युली चाललो आहे गावाला माझ्या फॅमिलीला आणायला. बायको आणि मुलगी आहे गावाला, त्यांना आणायला चाललो आहे. मी 4 दिवस सुट्टी घेतलेली आहे. फुल 4-5 दिवस एन्जॉय करणार आणि नंतर गावावरून निघणार. तर मित्रांनो, गाडी निघालेली आहे भांडूपवरून. मला आत्ताच कॉल आला, मला सांगितलं गाडी निघाली भांडूपवरून, प्रवीण हॉटेलला या. मी पार पळत घाईत अजून आलो आणि इथे पोचलो, पण अजून काही गाडी आलेली नाही. मी गाडीची वाट बघतोय, पार इकडून गाडी येईल. तर मित्रांनो, जवळजवळ मला 15 मिनटं झाली इथे येऊन प्रवीण हॉटेलच्या इथे. प्रवीण हॉटेल म्हणजे बघा, हे इथे दिसतं, हे प्रवीण हॉटेल आहे. कन्नमोर नगरमधील फेमस हॉटेल, म्हणजे लक्झरीवाल्यांसाठी पण, आणि हॉटेल पण फेमस आहे. जास्तीत जास्त लक्झरी आहेत ना कोकणात जाणाऱ्या, त्या भांडूपवरून ज्या येतात, त्या मालवणला जाणाऱ्या, राजापूरपासून जाणाऱ्या जेवढ्या लक्झरी आहेत त्या इथे प्रवीण हॉटेलला थांबतात. म्हणजे इथे बस स्टॉप आहे, म्हणजे इथला जो कन्नमोर नगरचं पब्लिक आहे ते इथे बसतं प्रवीण हॉटेलला. प्रवीण हॉटेल फेमस आहे. तर मित्रांनो, फायनली मी गाडीत बसलो आहे. सीट नंबर मला 10 नंबर दिलेला आहे आणि आता विक्रोळी सोडून मी पार गोदरेजच्या पुढे आलो. म्हणजे जवळजवळ मी घाटकोपर सिग्नलला आलो आहे. गाडी पूर्ण खाली आहे, जवळजवळ 8 का 9 सीटच आहेत असं मला क्लिनर बोलला. आणि गाडी ॲक्च्युली बघायला गेलं तर बॅक साईड पूर्ण खालीच आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे म्हणजे पाऊस पण कमी आहे, अजिबात पाऊस नाही मुंबईमध्ये. तर जरा बरं आहे, सुकं आहे. ट्रॅफिक आहे बघा, गोदरेज सिग्नल. मित्रांनो, गाडी एवढे लवकर आली आहे ना की मला तर वाटतं की दुमावडी स्टॉपवरती सकाळी 5 वाजता तरी पोहोचेल. फार मला काळोखातून जायचं आहे. म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली बॅटरी आहे, पाऊस नसला पाहिजे. पाऊस असला तर माझे खूप वांदे आहेत, कारण माझ्याकडे 2 बॅग आहेत, परत प्लस छत्री पकडायची आहे. खूप वांदे आहेत. सकाळी पाऊस नसला पाहिजे. सकाळी भावानं आहे ना, आता मुंबईवरून गावाला जायला काही एक गर्दी नाही. गावावरून येणाऱ्यांची अजून पण गर्दी आहे आणि तिकीट पण तशीच आहे. 1100 रुपये अजून तिकीट आहे. तर मुंबईवरून जाताना आता 800 रुपये तिकीट झाले, कारण हा स्लॅग सीझन आहे. आता आम्ही पनवेलपर्यंत पोहोचलो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहे जेवायला न्यू मिलन हॉटेलमध्ये. अर्धा-पाऊण तास गाडी थांबणार आहे जेवायला. आता आज आहे गुरुवार, त्यामुळे मी व्हेजच जेवणार आहे. व्हेज जेवणाची थाळी मागवतो आहे, पोटभर जेवून घेतो आहे मस्तपैकी. मित्रांनो, व्हेज थाळी आपले आलेले आहे. 2 रोटी, लोणचं, राईस, 1 भाजी आणि ही डाळ आहे. जेवण घेतो मित्रांनो आता मी. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आता थोड्या वेळात निघू आपण.
हॉटेलला गर्दी जास्त नाही, तरी पण 7-8 गाड्या लागल्या त्या बघा. आम्ही सीझन नसल्यामुळे जास्त भीड नव्हती. हे बघा, हे मित्रांनो आहे शेतीचा भाग आहे. ह्याला थोरलं काटा बोलतात. हे जिथे जिथे खणलेलं दिसतंय ना, इथे पेरणी झालेली आहे भाताची. आता शेतीला कोकणामध्ये काय आणि कुठे काय सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात. असं वाटतं एकदम मस्त हिरवगार जबरदस्त असं. तर सगळीकडे सड्यावरती पाणीच पाणी झालेलं आहे. तर भावानं पाणीच पाणी आहे बघा. वार सगळी तळी भरलेली आहेत. हे बघा किती तेवढं ते असं कोण नाही कोण आलं ना की ओरडत बसतं. तर मित्रांनो, पहिल्या पावसामध्ये अशाच तळ्यांमध्ये खेकडी भेटतात. सडोरी खेकडी बोलतात त्याला. पण ती आता पिल्लं सोडून गेलेली आहेत. पोरं सोडायला येतात. आता काय आपल्याला भेटणार नाही. आता भेटली तर चरावडीची खेकडी, ती पण व्हाळामध्ये. रात्री जावं लागेल त्याला. हे पण तळं भरलेलं आहे. फुल पाणीच पाणी आणि सगळीकडे हिरवगार झालेलं आहे बघा. तर आता तर सुरुवात आहे आणि काही दिवसानंतर हा चारा अजून वाढेल. म्हणजे खूप असं मोठं रुजून येईल. बघा अजून फणसावरती फणस आहेत छोटे छोटे. सकाळी मी 4:30 वाजता आमच्या डुमाळवाडी स्टॉपवरती उतरलेलो आहे आणि तिथून मी चालत चालत आमच्या घरी म्हणजे डुमाळवाडीमध्ये 15 मिनटात पोचलेलो आहे. 4:30ला उतरलो. पूर्ण काळोख होता मित्रांनो. माझ्याकडे ऑलरेडी एक बॅटरी होती बॅगेमध्ये. बॅटरीच्या साहाय्याने मी घरी पोचलो आणि आत्ता 6:15 झालेले आहेत आणि मी आलो इथे वरती सड्यावरती. फार हिरवगार झालेलं आहे आणि सध्या कोकण म्हणजे एकदम फार हिरवळ झालेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा पण हिरवळ अजून काही दिवसांनी होईल. कारण आता सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला जे चढणीची खेकडी बोलतात ती खेकडी काय आपल्याला भेटणार नाही. कारण ते ऑलरेडी पहिला पाऊस पडून गेलेला आहे. मग त्याच्यामध्ये ते पिल्लं सोडून मोकळी झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला काही भेटणार नाही. आता भेटली तर चरावडीची रात्रीची व्हाळातली खेकडी. त्यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यावेळी पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ट्राय तर करणारच आहोत आपण. भेटली तर भेटली. पण आता सध्या कोकणात शेतीला सुरुवात झालेली आहे. पेरणीला सुरुवात झालेली आहे. भात पेरणीला.